नुकताच संपूर्ण राज्यस्तरावर माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना याचा शुभारंभ झालेला आहे आणि अनेक लक्षावधी महिलांना त्याचा फायदा मिळाला आणि अजूनही कोट्यावधी महिलांना त्याचा फायदा मिळेल। सर्वसामान्य स्त्री जिला देवाशिवाय कोणीच आपला आधार नाही असं तिला वाटत असतं किंवा जिच्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी असतात अशांना मदतीचं वाटा देणं किंवा त्यांचा अधिकार देणं हे सरकारचं कर्तव्यच असतं आणि या दृष्टिकोनातून या लाडकी बहीण सन्मान योजनेला शुभारंभ पुण्यात झाला। त्याच्यासाठी आम्ही एक रथ तयार केलेला आहे की जो जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवत आहोत आणि ठिकठिकाणी लोकांशी संवाद साधला जातोय। महिलांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे आणि काही लोक जे त्याच्यावर टीका करत आहेत की याच्यामुळे सरकारचं काय होईल, तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये ज्यांनी कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेले आहेत, 12,000 कोटी, 13,000 कोटी, 14,000 कोटी, ते एवढं सरकारचं नुकसान ज्यांनी केलं तेच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आज हे प्रश्न विचारतायत की तुम्ही पैशाचा अपव्यय करताय। तुम्हाला पुणे शहरातल्या लोकांना माहिती असेल की अगदी तुरुंगात जाऊन आलेले त्यांचे सुद्धा अनेक नेते या ठिकाणी आहेत भ्रष्टाचारासाठी आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये जनतेची दिशाभूल करून कसंही करून आपल्या या महिला ज्या आहेत त्यांचा विश्वास सरकारवरचा उडावा म्हणून हे एक षडयंत्र आहे। मला असं वाटतं की बहीण भावाचं जे नातं आहे त्याची मोजदाद ही रुपयांमध्ये किंवा पैशामध्ये करता येत नाही। दुसरं, ज्यावेळेला भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो त्याला त्याचं तो कर्तव्य करत असतो, त्याच वेळेला बहीण जी आहे ती सुद्धा त्याच्याबद्दलचं प्रेम आणखीन त्याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या ती घेत असते। आज अनेक कुटुंबांच्या मध्ये आपण बघतो की एकल महिला आहे की ज्यांचा पती पण नाहीये, भावाची पण मदत नाहीये, त्या कुठे लांब राहतात, सैन्यात आहे, अशा महिलांच्यासाठी सुद्धा ही योजना जी आहे ती एखादी दिलासा देणारी किंवा तहानलेल्या माणसाला, व्याकुळ झालेल्या माणसाला पाण्याचा एखादा घोट मिळावा तशा प्रकारची योजना आहे। पण त्याच्याबद्दल सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा अपप्रचार चालू आहे, त्याच्यातून त्यांची दुष्ट मानसिकता दिसून येते। पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.